आज होती दीप अमावस्या, म्हणजेच की जुने नवीन जे काही आपल्याकडे दिवे आहेत त्यांची पूजा करायची. पण त्याआधी दुपारी एक पार्सल आलं. मी ना 2-3 पार्सल बोलून ठेवले होते 8-10 दिवसाआधी, तर आज 2 पार्सल आलेत. ही आहे एक स्पाइस रॅक जे की मला किचनमध्ये वापरायची आहे. पण मी विचार करते आहे आज मी दिव्यांची पूजा या रॅकवरतीच करेल. तर मी काय केलं, ग्रितिक झोपला होता म्हणून मग मी दिवे काढले, ते घासून पुसून ठेवले आणि हे सगळं करतच होते. तर ग्रितिक उठला, पण माझा विचार होता की कणकेचे दिवे वगैरे मी करून ठेवते, पण तो उठलाही. तो उठलाच होता तर परत एक पार्सल आलं आणि ते पार्सल घ्यायला गेली गार्गी. मग गार्गी घरी असल्यावर पार्सल घेणे किंवा ते ओपन करणे तिला खूपच इंटरेस्ट त्याच्यामध्ये. तर ग्रितिक बघा कसा बघत होता की दीदी काय करते आहे. तर हे पार्सल होतं ग्रितिकसाठी. ते होतं फ्लॅश कार्ड. म्हटलं हा खेळेन छान त्याच्यासोबत, म्हणून मग मी त्याच्यासाठी बोलवलं होतं. मग त्याचा आनंद बघा, त्याच्या चेहऱ्यावरती आनंद बघा किती त्याला म्हणजे आनंद झाला आहे, खुश झाला आहे तो. खेळेल 5 मिनटं पण आनंद बघा. बघा 5-10 मिनटंच तो फ्लॅश कार्ड खेळला, पण गेला परत चेअरकडे त्याच्या आणि ती चेअर आणली माझ्या किचनमध्ये. त्याला मला सोडून करमतच नाही, माझ्या अवतीभोवतीच तो असतो. माझ्या मी जेव्हा केव्हा स्वयंपाक करत असते तिथे तो उभा असतो. मग मी त्याला घेऊनच स्वयंपाक केला आणि पूजा करायला घेतली संध्याकाळची. तर बघा तिथे पण तो चेअर घेऊन उभा राहिला. तो दिवा लावूच देत नव्हता. 2 दिव्यातलं तेल त्यांनी सांडवलं, म्हणून मग मी गार्गीला म्हटलं याला घेऊन जा तिकडे आणि तिकडेच खेळव. मग मी पूजा केली. आज पूजेला नेमके फुलंच नव्हते. गार्गीच्या पप्पांना मी सांगितलं होतं ऑफिसमधून येता येता फुलं आणा, पण तेही नेमके आज लेट आले. तर काय बिना फुलाचीच मला पूजा करावी लागली. मग मी दिवे लावले आणि मी दिवे बाहेर वगैरे तुळशीजवळ नेऊन ठेवला. तोपर्यंत गार्गीने इकडचे आतमधले दिवे लावले. तर मला माहिती नाही तिने दिवे कधी लावले, कारण की तिला माहीत आहे जर आईला विचारलं तर आई मला लावू नाही देत. मी इकडे बाहेर पूजा करत होती. हा आहे दिवा की जो मी दक्षिण दिशेला लावला होता. पितरांसाठी हा दिवा लावायचा असतो. मग दिवे वगैरे लावून झाल्यानंतर पूजा केल्यानंतर मी या दोघांना ओवाळलं, औक्षण केलं. काय असतं ना, आपल्या लहान मुलांना दृष्ट लागावी नाही म्हणून मग कणकेच्या दिव्यांनी ओवाळायचं मुलांना असं म्हणतात, म्हणून मग मी पण ओवाळलं. आधी मी गार्गीला ओवाळायची नाही. जेव्हा गार्गी लहान होती ना तेव्हा मी तिला कधीच ओवाळलं नाही, कारण की माहितीच नव्हतं. माझ्या घरच्यांनी पण मला सांगितलं नाही. मी आता व्हिडिओजमध्ये वगैरे बघितलं म्हणून मागच्या वर्षीपासून त्या दोघांनाही ओवाळते. तर माझी ही पूजा बघा किती छान झाली आहे. आणि त्यानंतर या दोघांना भुका लागल्या होत्या म्हणून मग यांनी शिरा स्वतःच्या हातून त्याला खायला पाहिजे. अर्ध तोंडात जातं, अर्ध खाली पडतं, असंच हा करतो. तुमचंही बाळ असंच करतं का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा.